तर त्या काउन्सिलिंगची सुरुवात आईच्या फोनने झाली होती. आईचा फोन आला की नाही मला माझ्या मुलीला काउन्सिलिंग करायचं असं तसं. म्हटलं ओके. मग ते आल्यानंतर मी पहिलं पॅरेंट काउन्सिलिंगच करते. पॅरेंट काउन्सिलिंग केल्यावर दोघांकडनं, आई आणि वडिलांकडनं बरेचसे मुद्दे लक्षात आले आणि मग मात्र मी त्या मुलीची केस होती, त्या मुलीला बोलवलं. सगळं झालं. माझ्या असं लक्षात आलं की ऍक्च्युली याच्यामध्ये मुलीचं डिसिजन मेकिंगच झिरो आहे. आणि इथे मला असं वाटलं की हा खूप मोठा लूप होल आहे. कारण आपलं लग्न होणार आहे, तर मला माझ्या गोष्टी फार क्लिअरली माहित असणं गरजेचं आहे की मला काय हवंय, काय नकोय, रादर दॅन माझ्या आई वडिलांना. आई वडिलांना माहित असणं चुकीचं नाहीये. कसं असतं की आई वडिलांचा हस्तक्षेप किती पर्सेंटेज आपल्या आयुष्यावर ठेवायचा हा दोघांनी, मुलगा मुलगी आणि दोघांच्या आई वडिलांनी जर समजलं की दीज आर माय लिमिट्स आणि ते जर समजलं ना तर खूप सुंदर आयुष्य होऊ शकतं. आणि ट्रस्ट मी की मला असं वाटतं मी हे एक्सप्लेन याच्यासाठी केलं की बऱ्याचदा लग्नांमध्ये आयांमुळे बरेच प्रॉब्लेम होतात. हा माझा अनुभव आहे. असं नाहीये की त्यांचं चूक आहे, मे बी त्यांना कळत नसेल की आपण खूप अतिप्रेम करतोय किंवा आपण आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला अति प्रोटेक्ट करतोय. पण माझ्या मते जर आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा आपल्या या संवादाच्या माध्यमातून जर प्रत्येक आई वडिलांना हे कळलं की आपल्याला काय थांबवायचं आणि कुठे थांबवायचंय या माझ्या अनुभवातून, तर माझ्या मते मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट असेल त्यांच्या सगळ्यांसाठी. कारण आईची इन्व्हॉल्वमेंट ही मुलीच्या आयुष्यात 2000% जास्त असते इतरांपेक्षा. ती आजकाल वाढलीये का पूर्वीच्या मनात? खूप जास्त वाढलीये. कारण तुम्ही जसं म्हणालात ना, तर मी तुम्हाला सांगू का, 80च्या नंतरचा जो पॅरा आहे, जसं म्हणजे आमची पिढी मिलेनियल्सची जी पिढी आहे ना, ती कशी आहे की त्यांनी ना दोन्ही छान बॅलन्स केलंय. म्हणजे त्यांनी पीसीओ पण बघितलंय आणि त्यांनी आयफोन पण बघितलाय. म्हणजे ते पीसीओ पण छान हँडल करत होते आणि आयफोन पण छान हँडल करतायत, बरोबर. पण जी ही जेन्झी आहे त्यांना पीसीओचा काडी मात्र संबंध नाहीये. म्हणजे मिलेनियल्सला हे माहितीये की गोष्टींची किंमत काय आहे. कारण 1 रुपयामध्ये कॉल होऊ शकतो हे त्यांनी पाहिलंय. आणि आयफोनवर तर तासन तास तुम्ही गप्पा मारू शकता हेही पाहिलंय. तो हा जो मधला गॅप आहे ना, तो एकदा आपल्याला जर भरता आला ना तर फार महत्व होतं. त्याच्यामुळे काय होतं, मिलेनियल्स आयांना असं वाटतं की जे मला मिळालं नाही, म्हणजे मला नाही लाभलं, म्हणजे जे सुख मला नाही मिळालं ते मला माझ्या मुलीला किंवा मुलांना द्यायचं. पण ते काय होतं, अगेन अति सर्वत्र वर्जते. कोणतीही गोष्ट अति ही हानिकारक असते. मग ते प्रेम जरी असेल तरी सुद्धा. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं ना सिंपल, तर अतिप्रेम हे तुमच्या मुलाला दुर्योधन बनवू शकतं आणि बॅलन्स प्रेम, जबाबदाऱ्या, आयुष्य स्वतः हँडल करायची परिस्थिती ही तुमच्या मुलाला कृष्ण बनवू शकते. बाकी म्हणजे मला असं वाटतं ह्या 2 गोष्टीत सगळं आलं. कारण काय, आता गेल्या आठवड्यातली एक केस होती की माझ्यासमोर आलेल्या त्या गांधारी होत्या. मी त्यांना सांगितलं फक्त कुंती बना, सोपं आहे तुमचं आयुष्य. बऱ्याचदा असं होतं ना की त्यांनाही नाही कळत. कारण अति लाडामुळे मग मुलांना आपण कम्फर्ट द्यायच्या नादामध्ये किंवा कम्फर्ट सगळं अवेलेबल करायच्या नादामध्ये गोष्टींची व्हॅल्यू नाही कळत आहे. भले ती प्रेम असू शकते. आणि लग्नाच्या वेळेस स्पेशली असं होतं की लग्नामध्ये समोरची मुलगी जी येणार आहे ती पण काय माइंडसेट घेऊन आले हे माहित नसतं. मग हा गॅप जर दोघांचा प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये जर भरता आला की बाबा तुमचं आता वय काय आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तुमच्या दोघांचे विजन काय आहे, मग त्या विजनला हे एक दोघे पुरे पडणार आहेत का. मग बऱ्याचदा प्री काउन्सिलिंग मध्ये काय होतं की अगोदर मुलीचं वेगळं मुलाचं वेगळं केलं जातं आणि नंतर दोघांचं एकत्रित केलं जातं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं म्हणेल की इथे कुंडलीचा बेस घेतल्यामुळे ना मला हे नक्की कळतं की कुठे कुठली गोष्ट जास्त आहे मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आणि कुठली गोष्ट मॅनेज करायची. मग ह्या दोघांचा आधार घेऊन केला ना की, आणि आजकालची पिढी बदल स्वीकारायला तयार आहे, परंतु ते का याचं उत्तर मिळालं तरच, अदरवाईज नाही. आमच्या वेळेस कसं होतं माहितीये का, आई वडिलांनी सांगितलं डोळे बंद करायचं, एक्सेप्ट करायचं, पुढे करायचं, स्वाहा. आजची पिढी स्वाहा करायला तयार नाही. दे आर रेडी टू डू अ स्वाहा, पण का ह्याचं उत्तर मिळालं तर. आणि मला असं वाटतं की या गोष्टी जर
अतिशय शांत चित्ताने किंवा संवादाने जर त्यांच्याशी बोलल्या गेल्या तर मला वाटतं नक्कीच फरक पडू शकेल आजच्या पिढीमध्ये.